व सज्जन हो. आपल्या लेखीचा आपण सत्कार करणार आहोत. विजय कुमार आणि त्यांची आई. आज कसं काय वाटतंय तुम्हालाच, हे आम्ही तुम्हालाच विचारतो. जरी सांगता आलं नाही तरी परवा एक कीर्तनकार, स्त्री कीर्तनकार आले होत्या. त्यांची आई आली होती. त्यांना मी सांगितलं घरी गेल्यावर तिची दृष्ट काढ. तसे आज तुम्हाला तेच सांगतो, घरी गेल्यावर तिची दृष्ट काढा. पुरे एकची हो पुत्र माये पोटी, नामस्मरणे उद्धारे कुळे पोटी. पुत्र असो वा कन्या असो, तुकारामांना हेच अभिप्रेत आहे. आजकालच्या युगामध्ये कन्या कुठंच माग नाहीत. कलेक्टर ते कंडक्टर आणि वैमानिक इथपर्यंत त्या क्षेत्रामध्ये आपलं नाव गाजवीत आहे. 3 वर्षापूर्वीची प्रियंका आणि आजची प्रियंका स्थिर झालेली दिसते. जमीन आसमानाचा फरक आहे तिच्यामध्ये. कारण तिला संग लागला तो ज्ञानेश्वर माऊलींचा संग लागला. आणि नाही ज्ञानेश्वरांचा आशीर्वाद लाभला. सुरुवात कशी असू द्या, त्या वेळची प्रियंका, आज वेळची प्रियंका खरंच फरक आहे. प्रियंका तू आदरणीय बाबा बोतेकर महाराजांच्या सारखं महाराजांच्याकडं थोडस मार्गदर्शन घे. थोडस का तर कीर्तन चंद्रिका व्हायला तुला वेळ लागणार नाही, एवढंच मी तुला सांगतो. कारण खरोखरच तुझ्याकडे ते गट्स आहे. वक्तृत्व उत्तम आहे, विचार उत्तम आहे, त्याची मांडणी उत्तम आहे. आपल्याला कमी काय पडतं याचा शोध घ्यायचा आहे. बाबा महाराज नक्कीच तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील, यात संशय नाही. आणि या बाजूला 2 पुरस्कार करते बसलेले आहेत साथीला. लावण सर, तुम्हाला कुठला पुरस्कार मिळाला? स्वरराज छोटा गंधर्व आणि राज्यस्तरीय विठ्ठल पुरस्कार मिळालेले पक्वाज वाघ आणि छोटा बालगंधर्व पुरस्कार मिळालेले आपले आणि क्रांतीरत्न पुरस्कार मला वाटतं कोंडाळ्याला मिळालाय ना. हा, या बाजूला पुरस्कार मिळालेली सगळी माणसं बसलेले साथीला. आणि इकडं मात्र पुरस्कार कोणालाच नाही. कोणाला? मला तेच म्हणायचंय, लोकांनी दिलेला पुरस्कार यांच्या गळ्यामध्ये अगदी झळकून दिसतोय. आणि तो पुरस्कार कुठेही पुसला जाणार नाही. बाबा महाराज गायन ऐकलं की ब्रह्मानंदी लागली टाळी देहा कोण ते सांभाळे, अशी प्रत्येक श्रोतेची अवस्था होऊन जाते. प्रियंकाचे आई वडील आणि तिचे मिस्टर या सर्वांचा मी यशवंतपूर जयवंत आश्रम ट्रस्ट तर्फे मनपूर्वक आणि त्यांचे सासू सासरे आलेले आहेत, त्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. मनपूर्वक आभार मानतो, तुम्हा श्रोत्यांचा आभार मानतो. आणि प्रियंकाला श्री महाराजांचा प्रसाद देण्यासाठी आदरणीय अध्यक्ष चंद्रसेन देशमुख यांना मी विनंती करतो, तिला श्री महाराजांचा श्रीफळ आपण द्यावा.